आवाज येतो क्लिअर माझा? हो सर. सगळ्यांना स्लाइड दिसते का? सगळ्यांना स्लाइड दिसते? हो सर. हो सर. तर हे आपण बघितलंच होतं लास्ट टाइम. होपफुली सगळ्यांना कळालं असावं की टेम्परेचर कसं मोजायचं. त्यामुळे तुम्ही हे आता सध्या घरी सुद्धा जर थर्मामीटर तुमच्याकडे असेल, क्लिनिकल थर्मामीटर, तर अशा प्रकारे तुम्ही जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे त्या मेथडने तुम्ही तुमचं स्वतःचं बॉडी टेम्परेचर किंवा घरातल्यांचं बॉडी टेम्परेचर मोजून बघू शकता. कारण जेव्हा तुम्ही इथे येणार ऍक्च्युली त्यावेळेस अपेक्षित आहे की तुम्हाला हे बेसिक टेम्परेचर घेणे किंवा पल्स मोजणे किंवा ब्लड प्रेशर तपासणे, या बेसिक गोष्टी तुम्हाला येणं अपेक्षित आहे. फक्त आपण ओरल एक बघतो आणि ऍक्झिलरी बघतो. हे जे आहे बाकीचं हे शक्यतो त्या वेगळे थर्मामीटर लागतात. आपण क्लिनिकल जे थर्मामीटर आहे तुमच्याकडे त्याने आपण ऍक्झिलरी बघू शकतो आणि ओरल बघू शकतो. रेक्टल साठी वेगळा थर्मामीटर लागतो आणि हे जे टेम्पोरल आहे किंवा टिम्पॅनिक आहे त्याच्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर लागतो. जे आता आपण कोविडचं स्क्रीनिंग करायला वापरतो तो थर्मामीटर हा इन्फ्रारेडचा थर्मामीटर आहे. तर हे आपलं व्हेरिएशन्स बॉडी टेम्परेचरचे बघून झाले होते. त्याच्यामध्ये पायरेक्सिया म्हणजे फिवर आणि हायपरथर्मिया म्हणजे 106.7च्या पुढे असेल तर हायपरथर्मिया म्हणायचं त्याला. हे कॉजेस आपण बघितले, हायपोथर्मिया, हायपरपॅरेक्सिया, असेप्टिक फिवर, जे वेगवेगळ्या फिवर सोबत अलाइड सिम्पटम्स काय आहेत त्याच्यावरनं. कारण फिवर हा मोस्ट ऑफ द डिझीज मध्ये फिवर हे सिम्पटम असतं. त्यामुळे नुसता फिवर आहे म्हणजे ह्याला अमुक अमुक आजार आहे असं आपल्याला काही क्ल्यू मिळत नाही. मग फिवर सोबत अजून काय आहे, मग तसे जे त्याचे जे अलाइड सिम्पटम्स आहेत किंवा असोसिएटेड सिम्पटम्स जे आहेत त्याच्यावरनं आपल्याला थोडा क्ल्यू मिळतो की नाही फिवर आहे आणि डिस्टर्ब कॉन्शियसनेस असेल, त्याचं शुद्ध बिघडले असेल किंवा बेशुद्ध पडला असेल किंवा डिसओरिएंटेड असेल पेशंट तापामध्ये, तर मग हे जे पॉसिबिलिटीज आहेत एन्सेफलायटिस, टायफॉइड, सेरेब्रल मलेरिया, ब्रेन ऍब्सेस, मेनिंजायटिस वगैरे, तर हे अशा प्रकारचं आपण डिसीज सस्पेक्ट करू शकतो त्या टाईपच्या फिवर मध्ये. त्यानंतर फिवर विथ चिल्स अँड रायगर, म्हणजे थंडी, नुसती थंडी वाजत असेल तर त्याला चिल्स म्हणणार, आणि जास्त प्रमाणात जर खूप थंडी वाजत असेल, 4-5 ब्लँकेट घेऊन सुद्धा पेशंट असता हातपाय झाडतोय एवढी थंडी जर असेल तर त्याला रायगर म्हणायचं. तर हे स्पेसिफिकली मलेरियामध्ये बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे असा पेशंट तुम्ही ताप असलेला पेशंट बघितला आणि तो असा रायगर मध्ये आहे तर लगेच तुम्ही सस्पेक्ट करायला पाहिजे की ह्याला मलेरिया असू शकतो. मग त्या अनुषंगाने तुम्ही पुढचं इन्व्हेस्टिगेशन करून मलेरिया आहे का नाही ते बघणार, किंवा
तुम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन केलं, फिवर विथ चिल्स आहे किंवा रायगर आहे, आणि तुम्ही त्याचं ऍब्डोमिन तपासलं आणि तुम्हाला स्प्लिनोमेगली आणि हेपॅटोमेगली लागली नाही, पाल्पेट झाली नाही स्प्लिन आणि लिव्हरची साईज वाढली किंवा स्प्लिनची साईज वाढली, असं तुम्हाला ऍब्डोमिन एक्झामिन केल्यावर तुमच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला सापडलं नाही की नाही असं काय नॉर्मल आहे साईज, मग तुम्ही मलेरिया रूल आउट करू शकता. मग तुमचा सेकंड सस्पेक्ट जाणार की नाही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, मग तुम्ही युरिन इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर युरिन मध्ये पस सेल आले, एपिथेलियल सेल्स आले, तर तुम्ही मग पुढे निश्चित निदानाकडे जाऊ शकता की नाही याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे. तर अशा प्रकारे हे जे क्ल्यूज आहेत याचा वापर करून आपण एका डायग्नोसिस पर्यंत जायचं असतं. तर चिल्स अँड रायगर फिवर सोबत असतील तर हे कंडिशन्स आपण बघितलं आहे. त्यानंतर पिरियोडिक फिवर असेल तर ह्या खालच्या कंडिशन्स आहेत. देन त्यासोबतच काही टिपिकल डायग्नोस्टिक क्ल्यूज आहेत फिवर मध्ये. जर फिवर आहे आणि टॉक्सिक लूप असेल तर तो टायफॉइड असू शकतो, सेप्टिसिमिया असू शकतो, मिलियरी ट्युबरक्लोसिस असू शकतो. त्यानंतर मार्क पर्स्पिरेशन म्हणजे भरपूर तापासोबत भरपूर स्वेटिंग असेल तर सेप्टिसेमिया, रोमॅटिक फिवर, अमिबिक लिव्हर अब्सेस, ब्रुसेलोसिस. हे काय झाले की हे क्ल्यूज आहेत, ज्या क्ल्यूज वरनं आपण तेथे डिसीज सस्पेक्ट करू शकतो. तर हे सगळं आपलं बघून झालं होतं. रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आणि रिलेटिव्ह टॅकिकार्डिया ही पण कन्सेप्ट तुम्हाला सकाळच्या क्लिनिक्स मध्ये मी सांगितलं. हे खूप इम्पॉर्टंट आहे की कसं आहे, जर फिवर असेल, हाय ग्रेड फिवर असेल तर त्याचा हार्ट बीट्स किंवा पल्स रेट वाढलेला यायला, जर अपेक्षित पल्स रेट वाढलेला नसेल तर तुम्हाला एक मोठा क्ल्यू मिळतो की नाही बाबा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन नाहीये, दिस वन इज व्हायरल इन्फेक्शन असणार आहे, व्हायरल फिवर असणार आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही टेस्टिंग करू शकता. किंवा फर्स्ट वीक ऑफ एंट्री फिवर असेल, अशा प्रकारे तुम्हाला डायग्नोसिस साठी ह्या गोष्टी मदत होते. टाइप्स ऑफ फिवर बघितले, म्हणजे पॅटर्न की दिवसात एकदा ताप येऊन गेला, क्वाटिडियन, एक दिवस आड ताप येत असेल तर टर्शियन, पण ताप येत असेल तर क्वाड्रंट, त्याचे पॉसिबिलिटीज आपण बघितले की अशा प्रकारचा तापाचा पॅटर्न कुठल्या डिसीज मध्ये असतात. त्यानंतर कंटिन्यूड पॅटर्न ऑफ फिवर आहे तो बघितला होता. रिमिटंट पॅटर्न ऑफ फिवर आहे, त्यातले डिसीज आपण बघितले होते. त्यानंतर आता आपण कंटिन्यू करायचं आहे की फिवर सोबत रॅश असेल तर आपल्याला काय क्ल्यू मिळतो का. तर इथं पर्टिक्युलरली दिलेलं आहे की फिवर विथ रॅश आहे, पण त्याच्यात पण डिफरन्शिएट केलेलं आहे की पहिल्याच दिवशी जर रॅश आला कुठल्या कुठल्या डिसीज अशा प्रकारचा आपल्याला पहिल्या दिवशी तापामध्ये रॅश बघायला मिळतो. तर दॅट इज व्हॅरिसेल. व्हॅरिसेला हा जो व्हायरस आहे तर त्याच्या मुळे जो डिसीज होणार दॅट इज चिकन पॉक्स. अशा प्रकारचं पहिल्या दिवशी तापासोबतच जर असे रॅश उठले, मॅक्युलर रॅश म्हणा किंवा पॅक्युलर रॅश असेल, आपण ती टर्मिनॉलॉजी बघून झालेली आहे. तर फर्स्ट डे पासून असेल तर आपण सस्पेक्ट करायचं की बाबा हा चिकन पॉक्स असू शकतो. आता चिकन पॉक्स मध्ये पण काय आहे की स्पेसिफिकली ट्रंक म्हणजे मधला जो पार्ट आहे हातपायपेक्षा ट्रंक वर जास्त आपल्याला अशा प्रकारचे पॅचेस किंवा रॅश बघायला मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये अंबिलिकेशन नसणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॅनॉल, त्याच्या आत जे जो पॅच आलेला आहे त्याच्यामध्ये बोगदा किंवा खड्डा किंवा तिथं होल पडले असं काय नसणार आहे. प्लेन पॅच असणार आहे किंवा प्लेन रॅश असणार आहे. तर सस्पेक्ट करायचा चिकन पॉक्स डे 1 पासून. देन सेकंड डे ला जर रॅश चालू झाला असेल तर अशी कंडिशन आपल्याला स्कारलेट फिवर नावाच्या डिसीज मध्ये बघायला मिळते. मोस्टली इथं जसं दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये चेस्ट आणि बॅकवर. चेस्ट आणि
बॅक वरती तुम्हाला अशा प्रकारचं रॅश बघायला मिळणार आहे. मोस्टली मॅक्युलर रॅश असतो, म्हणजे छोटे छोटे रेड स्पॉट्स आहेत, मोठा पॅच नाहीये, मॅक्युलर रॅश आहे. त्यासोबतच म्हणजे सोअर थ्रोट असते, घसा दुखत असतो, स्किन पिगमेंटेशन तर आलं, रॅश आला, फिवर आहेच, फिवरच आपण बघतो सगळं. स्पेसिफिकली स्ट्रॉबेरी टंग हे एक अलाइड सिम्पटम त्याच्यामध्ये असतं. जे स्ट्रॉबेरी कसं आपल्याला दिसतो त्या स्ट्रॉबेरी सारखे जीभ होते, म्हणजे व्हाईटिश कोटिंग असतं त्याच्यामध्ये. हे बघा इथे जसं रेड पॅचेस स्पॉट्स त्याच्यावर आलेले आहेत, त्याला म्हणायचं स्ट्रॉबेरी टंग. अशा प्रकारचं जर सिम्पटम अलाइड सिम्पटम्स असतील फिवर सोबत तर आपण स्कारलेट फिवर हा सस्पेक्ट करू शकतो. तिसऱ्या दिवशी रॅश येतो, हा मोस्टली पॉक्स मध्ये, दॅट इज स्मॉल पॉक्स, म्हणजे देवी. जगात ह्याचे पेशंट आपल्याला बघायला मिळत नाही, पण तुम्हाला आधी माहित असेल देवीची साथ वगैरे यायची, तर त्या देवीच्या डिसीज मध्ये आता हे जे फोटोग्राफ दिसतात तेवढे हॉरिबल रॅश हे तापासोबत यायचे, आणि ह्याच्यामध्ये अम्युनिकेशन व्हायचे, म्हणजे आत इथे बघा तुम्हाला हे पॅकेज नुसते पॅकेज नाही आहेत, त्याच्यामध्ये आत कॅनलायझेशन किंवा अम्युनिकेशन हे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये, किंवा आत फॉलो स्पेस क्रिएट झालेले आहे. तर अशा प्रकारचं रॅश हा तिसऱ्या दिवशी पॉक्स किंवा स्मॉल पॉक्स मध्ये दिसून येतो. सध्या हा डिसीज इरॅडिकेट झालेला आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून हा इन्क्लूड केलेला आहे. देन फोर्थ डे म्हणजे चौथ्या दिवशीपासून असेल तर मोस्ट लाईकली मिजल्स असू शकतो. मिजल्स मध्ये फ्रॉम द फोर्थ डे, तापाच्या चौथ्या दिवशीपासून मॅक्युलर रॅश आपल्याला बघायला मिळतात. आता मॅक्युलर म्हणजे प्लेन असणार आहे, मॅक्युलर म्हणजे थोडासा उंचवटा असणारे सुद्धा रॅशेस असणार आहे. स्पेसिफिकली फोरहेड, हेअरलाईन नियर इयर, फेस आणि ट्रंक हे आपल्याला रॅश बघायला मिळणार आहे. इथे खाली जो डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन पॉक्स जो आपण बघितला होता, म्हणजे फर्स्ट डे पासून रॅश आणि मिजल्स हा फोर्थ डे पासून रॅश चालू होतो. ह्याचे डिफरन्शिएशन आहे, दोन्हीमध्ये ताप असतो, चिकन पॉक्स मध्ये हेडेक असतात, तर इथे मिजल्स मध्ये हेडेक बघायला मिळत नाही, पण फोरहेडवर रेड रॅश बघायला मिळतात. त्यानंतर डोळे सुद्धा लाल आपल्याला मिजल्स मध्ये बघायला मिळतात, चिकन पॉक्स मध्ये बघायला मिळत नाही. आणि चिकन पॉक्स मध्ये ट्रंकवर जास्त जे रॅश आहे ते ट्रंकवर जास्त दिसतात, म्हणजे चेस्ट आहे किंवा ॲब्डोमिन, इथे तुम्हाला जास्त रॅश बघायला मिळणार आहे. पण ते आणि सुरुवातीला चेस्ट किंवा ॲब्डोमिनवर रॅश चालू होतो चिकन पॉक्स मध्ये. पण मिजल्स मध्ये काय होतं, मिजल्स मध्ये सुरुवात फोरहेड पासून होते आणि मोस्टली हातापायांमध्ये सगळीकडे हे रॅश आपल्याला बघायला मिळतात. स्पेसिफिकली ओरल कॅव्हिटीमध्ये जे आपला जबडा आहे त्याच्या आतमध्ये कॉप्लिक स्पॉट आपल्याला स्पेसिफिकली बघायला मिळतात मिजल्स. अशा प्रकारे चिकन पॉक्स आणि मिजल्सचं इथं डिफरन्शिएशन आलेलं आहे या इमेजमध्ये, डायग्राममध्ये. तर मिजल्समध्ये चौथ्या दिवशीपासून रॅश चालू होतो. देन पाचव्या दिवशीपासून टायफसमध्ये किंवा टायफॉइडमध्ये रॅश चालू होईल. मॅक्युलर रॅश असतो, शोल्डर, चेस्ट, एक्स्ट्रिमिटीज, पाम्स अँड अशा प्रकारे हे रॅश आपल्याला बघायला मिळतात टायफसमध्ये. 6 आणि 7th डे, 6th डेला डेंग्यू मध्ये आपल्याला 6व्या दिवशीपासून रॅश बघायला मिळतात आणि 7व्या दिवशीपासून रॅश हा टायफॉइड मध्ये बघायला मिळतात. हे रॅश विथ फिवर असेल आणि त्याच्यातून कुठल्या दिवशीपासून रॅश चालू झालेले आहे त्याच्यावरून सुद्धा आपण पॉसिबिलिटीज रूल आउट करू शकतो किंवा स्पेसिफिक कंडिशन
सस्पेक्ट करू शकतो की बाबा 7व्या दिवशी रॅश चालू झाले म्हणजे टायफॉइड असू शकतो. बाकीचे पण आपण सिम्पटम रॅश करणं म्हणजे फक्त 7व्या दिवशी रॅश आला आणि ताप म्हणजे टायफॉइडच असायला पाहिजे असं नाहीये. पण त्याचं जेव्हा तुम्ही केस सेटिंगचं सगळं म्हणजे जनरल एक्झामिनेशन, परत सिस्टमिक एक्झामिनेशन, हिस्ट्री अँड इन्व्हेस्टिगेशन हे सगळं जेव्हा तुम्हाला त्याचं नॉलेज होईल त्यानंतर बऱ्याच क्लूज मधून एक जर तुम्हाला डायग्नोसिस इंडिकेट होत असेल तर मग तुम्ही ते स्पेसिफिक त्या डायग्नोसिसकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे फक्त एकाच गोष्टीचा वापर करून नाही बाबा आता डायग्नोसिस माझं फिक्स झालं असं करायचं नाही. बऱ्याच गोष्टींचं म्हणजे तुम्ही एक्झामिनेशन आहे, हिस्ट्री आहे, लॅब रिपोर्ट्स आहेत, इन्व्हेस्टिगेशन आहेत, या सगळ्याचा वापर करून शेवटी आपल्याला कन्फर्म फिक्स डायग्नोसिस पर्यंत पोहोचायचं. अशा प्रकारे फीवर आणि फीवरशी रिलेटेड सिम्पटम्स आपण आता बघितले. त्यानंतर मेजर पॉईंट काय बघणार आपण जनरल एक्झामिनेशन मध्ये. आपण आता सुरुवातपासून गेट पासून स्ट्रक्चर पासून त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस, क्लोथिंग, त्याचं बोलणं, स्पीच कसं आहे, त्याचा वास कुठला येतो, त्याच्या स्किनचा कलर कुठला आहे, ते असं वन बाय वन आपण बघितलेलं आहे. त्याचे हात कसे आहेत, नेल्स कसे, हे सगळं बघून झालं. आपण बॉडी टेम्परेचर बघितलं त्याचं. आता बघायचं लिम्फोडेमोपॅथी म्हणजे लिम्फ नोड्स आपण परफेक्ट करायचे. आणि लिम्फ नोड्स तुम्हाला नॉर्मली लिम्फ नोड्स परफेक्ट व्हायला नाही पाहिजे. काही कंडिशन्स मध्ये नॉर्मली काही ठिकाणचे लिम्फ नोड्स परफेक्ट होऊ शकतात पण ते टेंडर नसायला पाहिजे. म्हणजे टेंडरनेस म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही जर प्रेस केला तुमच्या बोटांनी तर तिथं पेशंटला पेन होणार, त्याला म्हणायचं आपण टेंडरनेस. तर एकतर लिम्फ नोड परफेक्ट करून बघायचं आणि तिथे टेंडरनेस आहे का बघायचं, त्याची साईज किती आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार अशा प्रकारचं एनलार्ज लिम्फ नोड हे तुम्हाला परफेक्ट केल्यावर करणार आहे. तर हे लिम्फ नोड कुठे परफेक्ट व्हायला लागले, लोकल एका एरिया पुरते आहे का सगळ्या बॉडीमध्ये सगळीकडे जिथे जिथे लिम्फ नोड आहेत तिथे सगळीकडे परफेक्ट होत आहे किंवा त्याचा टेक्स्चर कसा आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला काही क्ल्यूज मिळतं की कुठला आजार असू शकतो. तर त्यानुसार आपण सस्पेक्ट करायचं आहे. तर नॉर्मली जे लिम्फ नोड्स आहेत जे सब मॅन्टिक्युलर आहे आणि ॲक्झिला आणि ग्रॉइन रिजन मध्ये नॉर्मल पीपल मध्ये सुद्धा आपल्याला लिम्फ नोड परफेक्ट होऊ शकतो. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस अबनॉर्मल कंडिशन असायला पाहिजे. आता जेव्हा एखादा तुम्हाला लिम्फ नोड परफेक्ट झाला तर तो नॉर्मल लिम्फ नोड असेल तर तो तुम्हाला सॉफ्ट लागणार आहे. तुमच्या जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेस करणार आहे तेव्हा फील काय येणार आहे, सॉफ्ट फील येणार आहे आणि ते दबलं जाणार आहे. दॅट इज सॉफ्ट त्याचं टेक्स्चर असणार. ते जर हॉकिंग लिम्फोमा असेल तिथे तर काय असणार, रबर लाईक टेक्स्चर असणार आहे. रबर सारखं असणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक प्रॉपर्टी असणार आहे, ते ताणलं जाणार आहे. तर त्या प्रकारचं लिम्फोडेमोपॅथी तुम्हाला हॉकिंग लिम्फोमामध्ये बघायला मिळणार. ट्युबरक्युलॉइड असेल म्हणजे ट्युबरक्युलोसिस डिसीज झालेला आहे आणि त्याच्यामुळे लिम्फ नोड इन्व्हॉल्वमेंट झालेला असेल तर त्याला मॅटेड. सगळ्यांना स्लाइड दिसत नाहीये का? होय सर, स्लाइड पुढे गेलेलेच नाहीये, सेकंड डे पर्यंतच आहे. अच्छा असं झालं. मी परत डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करतो.
तो दरवाजा बंद करायचा. वारं येते जोरात. दोन मिनिट द्या, नंतर द्यायचं. सगळ्यांना दिसते स्लाइड आता? हो सर. आवाज पण येतोय ना आता माझा? हॅलो. हो सर. लास्ट टाइम कुठेपर्यंत आलो होतो? तुम्हाला स्लाइड कुठेपर्यंत दिसली होती? सेकंड डे सर. सेकंड. इथेपर्यंत दिसली होती ना स्कारलेट फिवर? हो होय सर. सर. हा. तर थर्ड डे मध्ये आवाज कट झाला होता का? आवाज ऐकू येत होता? कट होत होता सर. ठीक आहे. तर थर्ड डे पासून ज्या फिवर मध्ये रॅश येतो दॅट इज पॉक्स, म्हणजे स्मॉल पॉक्स. जे आपण जे तुम्ही ऐकलं असेल, देवी हा जो रोग आहे तर तो आता सध्या अस्तित्वात नाहीये. देवी हा इरेडिकेट झालेला आहे पूर्ण. ह्याचं वॅक्सिनेशन केल्यामुळे हा स्मॉल पॉक्स इरेडिकेट झालेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला बघायला मिळणार नाही, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून ही डायग्राम टाकलेला. एकदम हॉरिबल असे रॅश आपल्याला फिवर सोबत या स्मॉल पॉक्स मध्ये बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये जे रॅश आहेत ह्याच्यामध्ये अम्बिलिकेशन होतं, म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये होल तयार होऊन आतमध्ये पोकळी तयार होते. अम्बिलिकेशन म्हणजे बोगदा तयार झाल्यासारखं. तर अशा प्रकारचं रॅश आपल्याला तिसऱ्या दिवशी स्मॉल पॉक्स मध्ये बघायला मिळतो. देन चौथ्या दिवशीपासून तुम्हाला मिझल्स ह्या डिसीज मध्ये फिवर विथ रॅश बघायला मिळू शकतो. तर मिझल्स आणि चिकन पॉक्स याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करणार? तर चिकन पॉक्स हा पहिल्या दिवशीपासून रॅश असतो, मिझल्स मध्ये चौथ्या दिवशी येतो आणि चिकन पॉक्स मध्ये मोस्टली मॅक्युलर रॅश असतो. तर आपल्याला मिझल्स मध्ये मॅक्युलो पॅप्युलर रॅश आपल्याला बघायला मिळतो आणि मोस्टली मिझल्स मधले रॅश हे फोरहेड पासून चालू होतात, कपाळापासून सुरू होतो रॅश यायला. म्हणजे सुरुवातीला रॅश कपाळावर येणार, पण तेच जर चिकन पॉक्स असेल तर पोटावर किंवा छातीवर पहिले रॅश येतात आणि मग ते चेहऱ्यावर पसरतात. तेच मिझल्स कपाळावर आणि मग सगळ्या शरीरामध्ये पसरतात. त्यासोबतच मिझल्स मध्ये तुम्हाला हात ओरल कॅव्हिटी मध्ये म्युकोजावर कॉप्लिक स्पॉट म्हणून स्पेसिफिक बघायला मिळणार. हे आपण सिस्टमिक एक्झामिनेशन मध्ये हे येणारच आहे तुम्हाला कॉप्लिक स्पॉट. त्यासोबतच तुम्हाला रेड इन्फ्लेड डोळे लाल झालेले पण त्या पेशंट मध्ये तुम्हाला अलाइड सिम्पटम्स हे बघायला मिळणार मिझल्स असेल तर. देन पाचव्या दिवशी टायफस मध्ये येऊ शकतो, मॅक्युलर रॅश असतो, शोल्डरवर चालू होतो, चेस्ट अशा प्रकारचे याला बघायला मिळू शकते. सहाव्या दिवशी आणि सातव्या दिवशी, सहाव्या दिवशी डेंग्यू फिवर मध्ये रॅश चालू होतो आणि सातव्या दिवशी टायफॉइड फिवर मध्ये रॅश चालू होतो. तर अशा प्रकारे रॅश कुठल्या दिवशीपासून दिसतात तर त्यानुसार आपण आपलं सस्पेक्ट सुद्धा आपण चेंज करू शकतो. कुठल्या डिसीजचे पॉसिबिलिटीज आहेत हे सुद्धा त्यानुसार चेंज होतं. आता फिवर आणि बॉडी टेम्परेचरची रिलेटेड आपण पॉइंट बघितला. आता पुढचा पॉइंट आहे लिम्फ नोड्स, लिम्फॅडेनोपॅथी. म्हणजे जेव्हा लिम्फ नोड्स एनलार्ज्ड होतात. आता लिम्फ नोड्स म्हणजे काय की पॅरलल सिस्टीम आहे,
जसं ब्लडचं एक चॅनेल आहे तसं लिम्फ सर्क्युलेट करायला लिम्फेटिक सिस्टीम आहे, आणि त्याच्यामध्ये जसं आपल्याला ड्रेनेज सिस्टीमला चेंबर्स असतात त्या टाइप मध्ये लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये लिम्फ नोड्स काम करतात, म्हणजे चेंबर सारखं काम करतं. किडनी शेप असतं त्याचं शेप. तर जेव्हा जेव्हा ज्या एरियाचा म्हणजे एखादा एरिया आहे त्याचा लिम्फ ड्रेन ज्या लिम्फ नोड मध्ये होत असेल तर त्या एरिया समजा इन्फ्लमेशन झालं, इन्फेक्शन झालं, किंवा तिथे काहीतरी डेब्रिस गोळा झाला त्या एरियातला, तर ड्रेन कुठे होणार? लिम्फेटिक सिस्टीम थ्रू ड्रेन होणार. अशा प्रकारे जर एक्सेसिव्ह ड्रेनेज जर क्रिएट झाला तर तिथे काय होणार आहे? तिथला लिम्फ नोड तो काय होणार आहे? मोठा होणार आहे, एनलार्ज होणार आहे. आणि एनलार्ज लिम्फ नोड्सला आपण काय म्हणतो? लिम्फोडेनोपॅथी. मग त्याच्यात पण आपल्याला लोकल आणि जनरल असे दोन टाइप्स बघायला मिळतात. लोकल म्हणजे एखाद्या ठिकाणचा फक्त लिम्फ नोड एनलार्ज झालेला आहे, त्याला आपण लोकल या कॅटेगरीमध्ये देणार. आणि जनरल लिम्फोडेनोपॅथी मध्ये काय येणार आहे की एकापेक्षा जास्त 2-3 ठिकाणी अशा प्रकारचं लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला बघायला मिळली तर आपण त्याला जनरल लिम्फोडेनोपॅथी. आता लोकल मध्ये कसं असणार आहे? त्या एरियामध्ये काहीतरी गडबड असणार आहे, ज्या एरियाचा ड्रेन त्या लिम्फ नोड मध्ये येत आहे त्या एरिया पुरतं काहीतरी इन्फेक्शन मर्यादित आहे. जनरल मध्ये काय असणार आहे? काहीतरी सिस्टमिक प्रॉब्लेम असणार आहे, म्हणजे इन्ग्वायनल रिजन म्हणजे जांघेतले पण लिम्फ नोड वाढलेले आहेत आणि सर्वायकल रिजन मधले पण लिम्फ नोड एनलार्ज झालेले आहेत. म्हणजे काय की सर्वायकल लिम्फ नोडचं काहीतरी ड्रेन असणार ना, हेड नेकचं जे ड्रेनेज आहे ते सर्वायकल लिम्फ नोड मध्ये होतं. तर हेड नेक मध्ये इन्फेक्शन झालं तर ते काय इन्ग्वायनल रिजनची लिम्फ नोड एनलार्ज होणार नाहीये. म्हणजे जर जनरल लिम्फोडेनोपॅथी असेल तर याचा अर्थ काय की असं काहीतरी इन्फेक्शन असणार आहे किंवा असं काहीतरी डिसीज असणार आहे की ज्याच्यामुळे पूर्ण शरीरावर परिणाम होतो. म्हणजे त्याचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे ती जास्त एरिया पुरतं असणार आहे, स्प्रेड. तेच फक्त बाबा दाताचं इन्फेक्शन असेल तर लोकल लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला दिसणार आहे. म्हणजे फक्त डेंटल प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे काही इन्व्हॉयनल किंवा ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्ज होणार नाही. ते फक्त तिथे सबमेंटल किंवा सबमेंटल तेवढे लिम्फ नोड आपल्याला एनलार्ज झालेले दिसणार आहे. त्यामुळे लिम्फ नोड कुठले कुठले तुम्हाला एनलार्ज झालेले पाल्पेट होतात त्याच्यावर सुद्धा जर तुमचं डिफरन्शियल डायग्नोसिस किंवा तुमचं सस्पेक्ट हा चेंज होऊ शकतो. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लिम्फ नोडला पाल्पेट करणार, पाल्पेट नॉर्मली तुम्हाला लिम्फ नोड हे ग्रॉइन रिजन मध्ये किंवा सबमॅन्डिब्युलर रिजन मध्ये किंवा ऍक्झिलरी रिजन मध्ये नॉर्मली पण पाल्पेट होऊ शकतात. पण जर त्याचा साईज जास्त वाढलेला असेल तर आपण त्याला एनलार्ज लिम्फ नोड म्हणू शकतो. त्यानंतर ते तुम्ही प्रेस करून बघणार लिम्फ नोड, तर त्याचं टेक्स्चर कसं आहे? सॉफ्ट असेल तर तो नॉर्मल लिम्फ नोड असेल तर तो सॉफ्ट असतो. हॉकिन्स लिम्फोमा असेल तर रबर लाईक त्याचं फील असणार आहे. ट्युबरक्युलोसिस असेल, ट्युबरक्युलोसिस डिसीज असेल आणि त्याच्यामुळे जर लिम्फ नोड एनलार्ज झाली असतील तर तुम्हाला ते लिम्फ नोड कसे लागणार आहे? मॅटेड अपीअरन्स असणार आहे. म्हणजे काय की धोबड असणार आहे आणि बंच असल्यासारखं असणार आहे. जसं आता द्राक्षाचा घड आहे, त्याला आपण हात लावला तर ते असे छोटे गोळे आपल्याला हाताला तसे लिम्फ नोड हा एक नसणार, एक गाठ नसणार आहे. त्या गाठीवर अशा छोटे तुम्हाला ते ट्युबरक्युलोसिस मध्ये लिम्फ नोड एनलार्ज होणार आहे. तसं ते मॅटेड त्याचं अपीअरन्स असणार आहे. देन कॅन्सर ग्रोथ झाली असेल आणि त्याच्यामुळे जर लिम्फ नोड एनलार्ज झाला असेल तर तो जेव्हा प्रेस करणार तुम्ही तेव्हा तो प्रेसच होणार नाही, तो हार्ड असणार आहे, दगडासारखं तुम्हाला तो कडक त्याचं फील येणार आहे. तर अशा प्रकारचं लिम्फ नोड एनलार्जमेंट तुम्हाला कॅन्सर मध्ये. त्यानंतर कुठल्या रिजनवर हे
कुठल्या रिजन मध्ये तुम्हाला एनलार्ज लिम्फ नोड पाल्पेट होतात त्याच्यावर पण काही काही तुम्हाला क्ल्यूज मिळू शकतात. तर पहिला ग्रुप आहे जो मानेचा एरिया आहे त्या रिजन मध्ये तुम्हाला सर्वायकल लिम्फ नोड्स अॅनाटॉमी जर तुम्ही लक्षात असेल तुमच्या तर लक्षात येईल की सर्वायकल लिम्फ नोड्स नेक रिजन मध्ये असतात. त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत अँटिरियर सर्वायकल, पोस्टेरियर सर्वायकल, टॉन्सिलर, सबमॅन्डिब्युलर, सबमेंटल इत्यादी, सुप्राक्लॅव्हिकल अशा प्रकारचे वेगवेगळे इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतील. आपण सुरुवात करू अँटिरियर क्लॅव्हिकल जे आहे क्लॅव्हिकलच्या पुढच्या बाजूला अँटिरियर क्लॅव्हिकुलर अँटिरियर सर्वायकल जे आहे या डायग्राम मध्ये इथे बघा हे तुम्हाला हे बघायला मिळतील. अँटिरियर सर्वायकल लिम्फ नोड जर एनलार्ज झाले असतील मग त्याच्यात परत सुपरफिशियल आणि डीप हे जे आहेत इथे बघा हे जे आहेत दिस इज सुपरफिशियल जे वरती आहेत त्यामुळे त्याला सुपरफिशियल अँटिरियर सर्वायकल लिम्फ नोड्स आणि हे जे आहेत खालच्या डायग्राम मध्ये दिसतात ते डीप त्या मसलच्या आतमध्ये प्लेस्ड आहेत त्यामुळे ते डीप सर्वायकल अँटिरियर सर्वायकल लिम्फ नोड्स आहेत. तर हे शक्यतो काय ड्रेन करतात तर जो घसा आहे थ्रोट ॲज वेल ॲज पार्ट ऑफ पोस्टिरियर फॅरिंग्सची जी पाठीमागची पोस्टिरियर साइड आहे त्या रिजनचं ड्रेनेज प्लस टॉन्सिल्स अँड थायरॉइड ग्लँड इथलं ड्रेन हे या अँटिरियर सर्वायकल मध्ये येते. म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी तुम्हाला अँटिरियर सर्वायकल रिजन मध्ये जर लिम्फ नोड पाल्पेट झाला एनलार्ज तुम्हाला वाटला आणि तो दाबून बघितल्यानंतर पेशंटला पेन पण झालं म्हणजे तिथे टेंडर पण आहे तो लिम्फ नोड. तर ह्याचा अर्थ काय होतो की इथं कुठनं ड्रेनेज येतो मग थ्रोट मधून येतो टॉन्सिल्स मधून येतो थायरॉइडच्या ग्लँडच्या त्या एरिया मधून येतो. तर काहीतरी गडबड आहे. म्हणजे गडबड म्हणजे काय की तिथे एकतर इन्फेक्शन पाहिजे किंवा ऑटोइम्युन काही तिथे रिॲक्शन पाहिजे त्या जे आता सांगितलं तिथे इन्फ्लमेशन पाहिजे. ह्या कंडिशन्स मध्ये इथे अँटिरियर सर्वायकल लिम्फ नोड एनलार्ज झालेले आपल्याला मिळणार आहे. तेच पोस्टिरियर सर्वायकल म्हणजे मानेच्या मागच्या बाजूला जे आहे या डायग्राम मध्ये दिसत आहे पोस्टिरियर सर्वायकल जे लिम्फ नोड्स आहेत खालच्या डायग्राम मध्ये इथे आहेत बघा थोडस पाठीमागच्या बाजूला मानेच्या ते जर एनलार्ज तुम्हाला सापडले किंवा ते जर टेंडर असतील म्हणजे तिथं प्रेस केल्यानंतर तिथं पेन होत असेल पहिला काय की तुम्ही तिथं बोट ठेवून तिथं पाल्पेट करायला पाहिजे की लिम्फ नोड एनलार्ज झाले. जर एनलार्ज असेल तर त्या लिम्फ नोडला तुम्ही प्रेस करून बघायचं. जर पेन झालं पेशंटला तर काय म्हणायचं की हा टेंडर आहे लिम्फ नोड आणि पेन नाही झालं तर इट विल बी नॉन टेंडर. अशा प्रकारे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. तर पोस्टिरियर सर्वायकल जे लिम्फ नोड्स आहेत तिथे काय ड्रेन कुठल्या एरियाचा ड्रेन त्या लिम्फ नोड्स मध्ये होतो तर स्किन ऑन द बॅक ऑफ द हेड म्हणजे हेड जो आहे त्याच्या पाठीमागची जी स्किन आहे तिथे तिथलं ड्रेनेज हे पोस्टिरियर सर्वायकल लिम्फ नोड्स मध्ये होतं किंवा जो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्याचं सुद्धा ड्रेन हे तिथे पोस्टिरियर सर्वायकल रिजन मध्ये होतं. आता ते जर पोस्टिरियर सर्वायकल लिम्फ नोड्स तुम्हाला एनलार्ज सापडले आणि तिथे टेंडर असतील तर याच्यावरनं तुम्ही काय डाऊट घेऊ शकताय की अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असू शकतं. त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं
लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. देन पुढचा टाईप आहे कानाच्या जो खाली आहे दॅट इज टॉन्सिलर. टॉन्सिलर लिम्फ नोड्स हे काय नावानुसारच टॉन्सिलर एरिया आहे आणि पोस्टिरियर फॅरेंजियल रिजन जो आहे फॅरिंगचा पाठीमागचा भाग इथला ड्रेनेज हा या टॉन्सिलर लिम्फ नोड्स मध्ये होत असतो. आता समजा टॉन्सिल्स जर वाढले जर टॉन्सिल्सला इन्फेक्शन झालं तर त्या केसेस मध्ये काय होणार आहे आपल्याला हा जो रिजन आहे टॉन्सिलर लिम्फ नोड त्या एरियामध्ये ते टॉन्सिलर लिम्फ नोड जे आहेत ते एनलर्ज झालेले आपल्याला पाल्पेट होणार आणि ते दाबले की ते तिथं पेशंटला पेन होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला टॉन्सिलायटिस मध्ये असे लिम्फ नोड एनलार्ज झालेले सापडू शकणार आहेत. सब मॅन्डिब्युलर इथं दिलेलं आहे सब मॅन्डिब्युलर मॅन्डिबल जे हनवटीचं जे आपलं हाड आहे त्याच्या आतल्या बाजूला गळ्याच्या जो खालचा डॉर्सल पार्ट आहे त्याच्या तिथून तुम्ही पाल्पेट केल्यावर तो मला देते सब मॅन्डिब्युलर लिम्फ नोड्स. जसं तुम्हाला इमेज मध्ये दाखवलेलं आहे त्या स्पॉटवर सब मॅन्डिब्युलर लिम्फ नोड्स पाल्पेट होऊ शकतात. आता तिथे काय होतं तर तिथे जे माउथ म्हणजे आपला जबडा तोंड आहे त्याचा जो फ्लोर आहे त्या फ्लोरवर जे काय पार्ट्स आहेत त्याचा तिथलं ड्रेनेज हे या सब मॅन्डिब्युलर लिम्फ नोड मध्ये येत असते. म्हणजे दात आहे हिरड्या आहेत टंग आहे तर हा जो फ्लोर ऑफ माउथ आहे तर तिथलं ड्रेनेज हे या सब मॅन्डिब्युलर लिम्फ नोड मध्ये येत असते. म्हणजे काय की डेंटल काय प्रॉब्लेम असेल किंवा जिंजिवायटिस असेल हिरड्यांना सूज आलेले आहे तिथलं इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे की सब मॅन्डिब्युलर जे लिम्फ नोड्स आहेत त्याचं एनलार्जमेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. पुढचं जे आहे अगदी हनवटीच्या पुढे खाली ते सब मेंटल लिम्फ नोड्स आहेत चिनच्या खाली बरोबर. हे शक्यतो टीथ अँड इंट्रा ओरल कॅव्हिटी हे आत दातामध्ये काय जर इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला इथं सब मेंटल लिम्फ नोड एनलार्ज झालेले मिळू शकते. त्यानंतर पुढचा आहे सुप्रा क्लॅव्हिकल म्हणजे सुप्रा म्हणजे वरती क्लॅव्हिकलच्या वरती वरच्या अंगाला जे आहेत ते सुप्रा क्लॅव्हिक्युलर लिम्फ नोड्स. तर हे शक्यतो थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डोमिन इथला ड्रेन करतात म्हणजे खालून वरती ड्रेनेज आहे तिथे. तर समजा चेस्ट मध्ये ट्युबरक्युलोसिस असेल किंवा न्यूमोनिया असेल किंवा चेस्ट मध्ये काही इन्फेक्शन झालं तर तुम्हाला अशा प्रकारे सुप्रा क्लॅव्हिक्युलर लिम्फ नोड एनलार्ज झालेले मिळू शकते. किंवा ऍब्डोमिनल इन्फेक्शन असेल तरी सुद्धा तुम्हाला असं सुप्रा क्लॅव्हिक्युलर लिम्फ नोड एनलार्ज झालेले पेशंट मध्ये बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारे हे झाले हा सर्वाइकल लिम्फ नोडचा ग्रुप झाला. एक मिनिट होल्ड करा. सर्वाइकल लिम्फ नोड झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं ऍक्झिलरी म्हणजे आर्म पिट मध्ये जे लिम्फ नोड्स आपल्याला पाल्पेट होणार आहे तर तिथे कुठल्या केसेस मध्ये आपल्याला लिम्फ नोड पाल्पेट होणार आहे तर बेसिक ह्याच्यामध्ये ऍक्झिलरी ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ऍक्झिलरी लिम्फ नोड्स परत इपिट्रॉक्लियर जसं इथं डायग्राम मध्ये दिलेलं आहे इपिट्रॉक्लियर हे जे आहेत हा जो इपिट्रॉक्लियर लिम्फ नोड्स आहेत आणि हे जे आहेत ते ऍक्झिलरी लिम्फ नोड्स आहेत. इथे ड्रेन कुठला होतो तर ब्रेस्ट
अप्पर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे हाताचे किंवा जी थोरासिक छातीची जी भिंत आहे त्याचे ड्रेनेज हे या ऍक्झिलरी लिम्फ नोड्स मध्ये होत असतं. आणि जो इपिट्रॉक्लियर नोड आहे तिथे अल्नर फोराम म्हणजे पुढचा जो कोपरापासून पुढे एल्बो जॉईंट पासून पुढचा जो हात आहे त्याचं ड्रेन किंवा हातांची बोट पाम जो हातांचा आहे त्याचं ड्रेनेज हे या इपिट्रॉक्लियर नोड्स मध्ये होत असतं. आता हे कधी एनलार्ज किंवा टेंडर आपल्याला मिळणार आहेत तर लोकल इन्फेक्शन असेल तर, म्हणजे लोकल इन्फेक्शन ऑफ आर्म, हँड, चेस्टचा असेल तर किंवा शोल्डरचं इन्फेक्शन असेल तर, स्पेसिफिकली स्टेप्टोकोकल आणि स्टॅफिलोकोकल स्किन इन्फेक्शन असतील त्या एरियामध्ये तर आपल्याला अशा प्रकारचं ऍक्झिलरी लिम्फ नोड्स एनलार्ज झालेले बघायला मिळू शकतं. त्यानंतर समजा एखाद्याने हातावर टॅटूइंग केलं तर त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारे आपल्याला लिम्फ नोड ऍक्झिलरी किंवा आता टॅटूचं प्लेसमेंट कुठं आहे, फोर आर्मवर असेल तर एखाद्या वेळेस आपल्याला इपिट्रॉक्लियर नोड पण एनलार्ज झालेला आणि टेंडर झालेला आपल्याला पेशंट मध्ये बघायला मिळू शकतो. आफ्टर म्हणजे आता जस्ट त्यांनी 2 दिवसापूर्वी टॅटो केलेला आहे, टॅटो काढलेला आहे फोर आर्मवर, तर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसात त्याचा इपिट्रॉक्लियर नोड हे एनलार्ज झालेले आपल्याला आणि टेंडर झालेले आपल्याला सापडू शकतात. त्यानंतर वॅक्सिनेशन मध्ये आफ्टर वॅक्सिनेशन ऑफ मीजल्स, स्मॉल पॉक्स, ट्युबरक्लोसिस किंवा अँथ्रॅक्स सारखे जे वॅक्सिन्स आहेत ते घेतल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला पेशंट मध्ये बघायला मिळू शकते. त्यानंतर सोर थ्रोट असेल, थ्रोट इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा ऍक्झिलरी लिम्फ नोड आपल्याला आणि त्याच्यासोबतच सर्वायकल लिम्फ नोड सुद्धा एनलार्ज झालेले आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर कॅट स्क्रॅच फिवर आहे, म्हणजे हातावर किंवा तिथे जर स्क्रॅच आला, कॅट स्क्रॅच हातावर झाला आणि त्याच्यामुळे जर फिवर झाला असेल तर कॅट स्क्रॅच फिवर, त्याच्यामुळे सुद्धा हातावर स्क्रॅच असेल तर ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्ज झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर ट्युलॅरेमिया ह्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. देन स्पोरोट्रिकोसिस, HIV मध्ये सुद्धा अशा प्रकारचं लिम्फ नोड एनलार्ज झालेलं बघायला मिळू शकतं. त्यानंतर काही ऑटोइम्युन डिसीज मध्ये सुद्धा अशा प्रकारचं ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. मोस्ट कॉमन जे सगळ्यात जास्त आपल्याला इम्पॉर्टंट फाइंडिंग आहे दॅट इज ब्रेस्ट कॅन्सर मध्ये, आणि स्पेसिफिकली ऍडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्या ब्रेस्ट कॅन्सर मध्ये सुद्धा अशा प्रकारचे ऍक्झिलरी लिम्फ नोड इन्व्हॉल्वमेंट असते किंवा ऍक्झिलरी लिम्फ नोड आपल्याला ते एनलार्ज झालेले आपल्याला सापडू शकतात किंवा आपण त्यानंतर सस्पेक्ट करू शकतो की बाबा ऍक्झिलरी लिम्फ नोड बरेच दिवस झालं एनलार्ज आहेत, कमी झालेलं नाही आहे. आणि त्यासोबतच ब्रेस्ट मध्ये एक बारीक गाठ पण आहे, तर आपण लगेच त्याला सस्पेक्ट करू शकतो की बाबा हा ब्रेस्टचा सी असू शकतो. म्हणजे मग त्यानुसार पुढचे जे टेस्टिंग आहेत जसं मॅमोग्राफी आहे किंवा त्याचं FNAC आपण करतो, म्हणजे फाईन नीडल ऍस्पिरेशन, त्याच सायटोलॉजी करतो आपण त्याचे, त्या जो ब्रेस्ट मध्ये गाठ असेल त्याच्यामध्ये निडल घुसवून तिथलं जे फ्लुइड आहे आतलं त्या गाठीतलं ते सिरिंज मध्ये ऍस्पिरेट करून मग त्याची स्लाइड तयार करतो आणि ती स्लाइड मग मायक्रोस्कोप खाली स्टडी करून रिपोर्ट देतो की बाबा हे कॅन्सरस आहे का नाही आहे. तर असं शेवटी काय की ब्रेस्ट मध्ये लंप आहे आणि ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्ज आहे, असं दोन्ही सिम्पटम्स आपल्याला किंवा असे फाइंडिंग्स आपल्याला एकाच दुसरा सपोर्ट करणारा सापडला तर मग आपण कन्फर्म एखाद्या गोष्टीकडे जाऊ शकतो. म्हणजे जसं ह्या दोन्ही गोष्टी काय इंडिकेट करतात, ब्रेस्ट मध्ये लंप पण आहे आणि ऍक्झिलरी लिम्फ नोड एनलार्ज पण आहेत, म्हणजे काय की डेफिनेटली बाबा ब्रेस्टचा कॅन्सर आहे का हे आपल्याला तपासायला पाहिजे. मग त्यानुसार आपण पुढचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. त्यानंतर पुढचा जो आहे
दॅट इज आता हे झालं सर्वायकल झालं, ऍक्झिलरी झाले. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप ऑफ लिम्फ नोड्स इज इन्ग्वायनल लिम्फ नोड्स. आता त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल नोड ग्रुप एक आहे आणि एक व्हर्टिकल नोड ग्रुप आहे. व्हर्टिकल नोड ग्रुप हा शक्यतो खाली पायांचा जो म्हणजे पाय आहे, मांड्या आहेत किंवा पॉप्लेटल रिजन जो आहे तर तिथला ड्रेन हा व्हर्टिकल नोड ग्रुप आणि शक्यतो पेल्विस, लोअर ॲब्डोमेन, स्क्रॉटम, पेनिस याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे हा लंबर एरिया मधला हा हॉरिझॉन्टल नोड ग्रुप मध्ये त्याचा ड्रेन होतो. आता इथे शक्यतो काय ग्रॉइन, जेनायटल्स, युरिनरी ट्रॅक, लेग, फूट या सगळ्यांचा ड्रेन हा या इन्ग्वायनल लिम्फ नोड्स मध्ये असतो. म्हणजे तुम्हाला एक कधी अनुभवला असेल, कधी पायाला जखम झाली तर जांघेमध्ये अवदान येतं. आता अवदान येतं म्हणजे काय होतं तर हे लिम्फ नोड्स तिथे एनलार्ज होतात. आता ते कुठल्या कारणांमध्ये अशा प्रकारचं आपल्याला लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते ते बघूया. एक आहे ऍथलेट्स फूट. ऍथलेट फूट म्हणजे काय की फंगल इन्फेक्शन असतं, पायाला रॅश आलेला असतो टोजच्या मध्ये, टोज आणि साईडचं जे फिंगर आहे तिथे अशा प्रकारचं रॅश बघायला मिळतो. तर त्या ऍथलेट फूट मध्ये सुद्धा असं लिम्फ नोड एनलार्जमेंट बघू शकतो. किंवा जॉक इच म्हणतात, म्हणजे हे सुद्धा फंगल इन्फेक्शन आहे. हा ग्रॉइन रिजन मध्ये म्हणजे भरपूर स्वेटिंग घाम येत असल्यामुळे जांघेमध्ये एक पॅच फंगल इन्फेक्शन तिथे होतं आणि पॅच येतो आणि त्याच्यामुळे भरपूर इचिंग होतं. त्यामुळे त्याला नाव दिलेलं जॉक इच. त्याच्यामुळे सुद्धा लिम्फ नोड एनलार्ज होऊ शकतात. किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळेल. वजायनल किंवा पेनिस काही फंगल इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा लिम्फ नोड हे इन्ग्वायनल रिजन मध्ये लिम्फ नोड आपल्याला एनलार्ज झालेले बघायला मिळू शकतात. सेल्युलायटिस असेल, पायावरती जर सेल्युलायटिस असेल, सेल्युलायटिस म्हणजे सॉफ्ट जे स्किन टिश्यू जो आहे तिथला त्याचं इन्फ्लमेशन असतं. तर त्या सेल्युलायटिस मुळे सुद्धा इन्ग्वायनल लिम्फ नोड एनलार्ज झालेले बघायला मिळू शकतात. बॅलॅनायटिस म्हणजे जे ग्लान्स पेनिस आहे त्याचे जे टिप जो आहे किंवा जो वरचा पार्ट आहे ग्लान्सचा, हेड ऑफ द पेनिस, त्याच्या स्किन तिथलं जी स्किन आहे त्याची इरिटेशन त्याला बॅलॅनायटिस म्हणतो आपण. आणि प्रोस्टायटिस, प्रोस्टेट ग्लँडची इन्फ्लमेशन किंवा तिथले इन्फेक्शन, किंवा सिस्टायटिस म्हणजे युरिनरी जे ब्लॅडर आहे त्याचं इन्फेक्शन असेल तर या सगळ्या कंडिशन मध्ये इन्ग्वायनल लिम्फ नोड्स एनलार्ज झालेले बघायला मिळू शकतात. जेनायटल हर्पीज असेल तर म्हणजे जो वजायना आहे किंवा पेनिस आहे तिथे जर हर्पीज इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा प्रकारे इन्ग्वायनल लिम्फ नोड्स एनलार्ज झालेले आपल्याला बघायला मिळू शकतात. गोनोरिया असेल तर किंवा सिफिलिस, हे दोन्ही काय सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. अशा प्रकारे एसटीडी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इन्ग्वायनल लिम्फ नोड्स एनलार्ज झालेले बघायला मिळू शकतात पेशंट मध्ये. देन HIV मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं लिम्फ नोड एनलार्जमेंट हे इन्ग्वायनल रिजन मध्ये किंवा एनलार्ज पण बघायला मिळतील आणि त्यासोबतच टेंडरनेस पण आपल्याला तिथे सापडणार. अशा प्रकारे आपण सर्वायकल बघितले, त्याच्यामध्ये बरेच सर्वायकल रिजन मध्ये बरेच लिम्फ नोड्स येतात. त्यानंतर ऍक्झिलरी लिम्फ नोड्स आहेत आणि इन्ग्वायनल लिम्फ नोड्स आहेत. तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला याल तेव्हा ते कसे ऍक्च्युअली पल्पेट करायचे हे तुम्हाला इथं डेमॉन्स्ट्रेट केलं जाईल. त्यानंतर जनरलाइज लिम्फोडेनोपॅथी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त किंवा दोन ठिकाणी किंवा दोन पेक्षा जास्त ठिकाणी जर लिम्फ नोड एनलार्ज झाले असतील आणि टेंडर असतील तर त्याला आपण जनरलाइज लिम्फोडेनोपॅथी म्हणतो.
ह्याची काय काय कारणं असू शकतात? तर बेसिक कारणं आहेत, त्याच्यासाठी लक्षात राहण्यासाठी एक निमोनिक कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे मियामी, MIAMI. M stands for malignancies, म्हणजे कॅन्सरस ग्रोथ. त्याच्यामध्ये कुठलं असणार आहे की कापोसिस सार्कोमा, ल्युकेमियाज, लिम्फोमास, मेटास्टॅसिस, स्किन न्यूप्लाझम अशा प्रकारचे मॅलिग्नन्सीज असणार आहेत. मोस्ट कॉमन ALL अँड AML. म्हणजे काय? ALL म्हणजे काय? अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया अँड AML मीन्स अक्यूट मायलोब्लास्टिक ल्युकेमिया. ल्युकेमियाचे प्रकार आहेत ALL अँड AML. अशा प्रकारच्या या मॅलिग्नन्सीज मध्ये जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. देन मियामी मधला पुढचा जो आय आहे, दॅट आय स्टँड्स फॉर इन्फेक्शन्स. इन्फेक्शन मध्ये ते बॅक्टेरियल असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये पण ब्रुसेलोसिस, कॅट स्क्रॅच डिसीज आहे, कॅन्क्रॉइड आहे, क्युटेनियस इन्फेक्शन असेल, स्टेप्टोकोकल किंवा स्टेफिलोकोकल, लिम्फोग्रॅन्युलोमा वेनेरम असेल, प्रायमरी और सेकंडरी सिफिलिस जे आपण STD बघितले होते आता, तर त्याच्यामधला कुठला तरी डिसीज असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, टायफॉइड फिवर असेल, फिलेरेमिया असेल, अशा प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला जनरलाइज लिम्फोडेनोपॅथी मिळू शकते बघायला. ग्रॅन्युलोमॅटस डिसीज असेल, कॉकिडिओ आयडो मायकोसिस किंवा क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाझ्मोसिस, सिलिकोसिस अशा प्रकारच्या डिसीज मध्ये आपल्याला जनरलाइज लिम्फोडेनोपॅथी बघायला मिळू शकते. व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये पण आपल्याला जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. ॲडिनो व्हायरस इन्फेक्शन्स मध्ये, सायटोमेगालो व्हायरस इन्फेक्शन मध्ये, हेपॅटायटिस मध्ये, हर्पिस झोस्टर मध्ये, HIV मध्ये, इन्फेक्शियस मोनोक्लिओसिस मध्ये, रुबेला मध्ये, अशा प्रकारच्या सगळ्या व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये सुद्धा आपल्याला जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. त्यासोबतच फंगल इन्फेक्शन असेल, हेल्मिंथिक म्हणजे जंत झाले असतील, लाईम डिसीज असेल, रिकेट्शियल, स्क्रब टायफस, टॉक्सोप्लाझमोसिस अशा प्रकारच्या डिसीज कंडिशन्स मध्ये सुद्धा आपल्याला जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. देन काही जे पुढचं आता एम आणि आय झालं मियामी मधलं, त्यानंतर ए स्टँड फॉर ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. ऑटो इम्युन डिसऑर्डर्स मुळे सुद्धा जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट असू शकते. मग कुठले ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये? तर डर्मॅटोमायोसायटायसिस किंवा रिमॅटॉइड आर्थरायटिस, जॉग्रन्स सिंड्रोम आहे, किंवा SLE म्हणजे सिस्टमिक ल्युपस इरिथेमॅटोसस अशा प्रकारच्या डिसीज मध्ये सुद्धा आपल्याला जनरलाइज लिम्फ नोड बघायला मिळू शकतो. त्यानंतर मिसलिनियस काही कंडिशन्स आहेत, त्यामध्ये अँजिओफॉलिक्युलर लिम्फ नोड हायपरप्लाझिया, हिस्टिओसायटोसिस, कावासाकी डिसीज म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. त्यानंतर किकुजी लिम्फॅडेनायटिस, किमोरा डिसीज, सार्कॉइडासिस या आजारांमध्ये आपल्याला अशा प्रकारचं लिम्फ नोड एनलार्जमेंट जनरलाइज बघायला मिळू शकते. त्यानंतर काही स्टोरेज डिसीज आहे, पण इथे पहिला मियामी कंप्लीट करूया. M stands for malignancy, I stands for infection, A for autoimmune disorder, M for miscellaneous and I म्हणजे iatrogenic causes. त्याच्यामध्ये मेडिकेशन्स आहे, सिरम सिकनेस आहे. हे सोडून अजून काही कंडिशन्स मध्ये आपल्याला जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. स्टोरेज डिसीज मध्ये तर लिपिड स्टोरेज काही असे डिसीज आहेत, त्याच्यामध्ये जनरलाइज लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तेच निमोनिक डिसीज, गाउचस डिसीज, हे सगळे फॅट स्टोरेज, लिपिड स्टोरेजचे डिसीज आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला लिम्फ नोड एनलार्जमेंट बघायला मिळू शकते. त्यानंतर काही मेडिसिन्समुळे किंवा काही ड्रग्सच्या रिॲक्शनमुळे लिम्फ नोड एनलार्ज होऊ शकतात. त्यामध्ये फेनिटोइन जे आहे ते आपण एपिलेप्सी मध्ये वापरतो, किंवा ॲलोप्युरिनॉल वापरतो आपण, किंवा आयसोनियाझाइड जे आपण TB साठी वापरतो. तर ह्या औषधांमुळे सुद्धा लिम्फ नोड एनलार्ज होऊ शकतात.
नॉन न्यूप्लास्टिक म्हणजे जे जे कॅन्सरस नाहीये असे कॉजेस मध्ये इन्फेक्शन हे कॉज येणार आहे. तर अशा प्रकारे मियामी म्हणजे प्रत्येक जे अल्फाबेट आहे त्याच्यापासून काही ना काहीतरी बंच ऑफ कंडिशन्स इंडिकेट होतात आणि लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं. दिस इज फॉर हे निमोनिक जे आहे हे दिस इज फॉर डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ जनरलाइज लिम्फोडेनोपॅथी. जे सर्वायकल रिजन मध्ये, ऍक्झिलरी रिजन मध्ये आणि इन्व्हायनल रिजन मध्ये सगळीकडे जर लिम्फ नोड इनलॅस तुम्हाला दिसले आणि टेंडर पण सापडले तर एवढ्या सगळ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे इडिमा. आता आपण लिम्फ नोड पाल्पेट केले, टेंडर आहे की नाही बघितले, त्याच्या साईट वरनं आपल्याला काही क्लूज मिळाले, जनरलाइज असेल तर आपल्याला काही क्लूज मिळाले. आता त्याच्यानंतर आपण बघितलं कुठे सूज आहे, इडिमा आहे का. इडिमा हा कुठल्या तरी एका भागापुरता असू शकतो किंवा सगळ्या बॉडीवर असू शकतो, जनरलाइज असू शकतो. त्यात स्पेसिफिकली पुढे प्रकार आहे पिटिंग अँड नॉन पिटिंग इडिमा. पिटिंग अँड नॉन पिटिंग इडिमा. पिट म्हणजे काय, खड्डा. जर तुम्ही तुमच्या बोटांनी जर जिथे सूज दिसेल तिथे तुम्ही प्रेस केला किंवा प्रेशर अप्लाय केलं तुमच्या फिंगर्सनी आणि त्या जो सुजलेला पार्ट आहे तिथे जर खड्डा पडला तर त्याला पिटिंग एडिमा म्हणणार. आणि तिथे खड्डा पडला नाही तर त्याला तुम्ही नॉन पिटिंग एडिमा म्हणणार. एका बोटाला एकच बोट सुजले तर त्याला लोकलाइज एडिमा म्हणणार. दोन्ही हात सुजले किंवा हात, पाय, पोट सगळीकडे स्वेलिंग आहे त्याला मोठ्या एरिया पुरतं जर स्वेलिंग असेल तर त्याला जनरलाइज एडिमा असं म्हणतात. या डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसून येईल, हा जो आहे इथे बघा, इथे हा पायाचा भाग आहे, जो पायाची नळी आहे पुढची तिथला पार्ट आहे, तर तिथे एडिमा आलेला आहे. आणि तिथं जेव्हा अंगठ्यानी किंवा फिंगरनी प्रेस केलं तर अशा प्रकारे इथं जसं इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला त्या प्रकारे खड्डा पडतो. तर दिस इज पिटिंग एडिमा. आणि असा खड्डा पडला नाही किंवा दाबल्यानंतर तो खड्डा पडला आणि लगेच भरून पण आला त्याला आपण नॉन पिटिंग एडिमा म्हणतो. आणि पिटिंग एडिमा म्हणजे तिथं खड्डा पडून राहणार काही काळासाठी, हळूहळू तो भरणार नंतर, त्याला वेळ लागेल थोडा भरायला, तर त्याला पिटिंग एडिमा म्हणतात. पिटिंग एडिमा कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो तर ते कंडिशन्स बघूया आपण. कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये पिटिंग एडिमा असतो, लिव्हर सिरोसिस मध्ये आहे, नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये बघायला मिळतो, हायपोप्रोटीनेमिया विथ सिव्हिअर ॲनिमिया म्हणजे प्रोटीन कंटेंट जर कमी असेल स्टार्वेशन मुळे किंवा प्रोटीन ज्याच्यामध्ये जास्त शरीरातून बाहेर जात असतील किंवा शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होत नसतील, अशा डिसीज मध्ये काय होणार आहे, हायपोप्रोटीनेमिया डेव्हलप होणार आहे. त्या केसेस मध्ये पिटिंग एडिमा डेव्हलप होऊ शकतो. क्वाशिओर्कर न्यूट्रिशनल एडिमा आहे त्याला म्हणतात. पेरिकार्डियल इफ्युजन असेल तर, देन कंस्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस असेल, काही औषधांमुळे जसं एम्लोडेपिन आहे ते आपण ब्लड प्रेशर साठी आपण वापरतो, तर त्या एम्लोडेपिन मुळे सुद्धा असा पेडल एडिमा, दोन्ही आपल्याला पिटिंग पेडल एडिमा आपल्याला बघायला मिळू शकतो. देन ल्युकोराइस हे जसं ज्येष्ठ मधलाच आपण ल्युकोराइस म्हणतो किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड्स म्हणजे जे स्टेरॉइड्स म्हणून आपण जे मेडिसिन्स यूज करतो तर त्याचा यूज केल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट म्हणून किंवा इस्ट्रोजन हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जर आपण कुणाला दिली तर त्या पेशंट्स मध्ये ऍज अ साईड इफेक्ट म्हणून पिटिंग एडिमा बघायला शकतो. देन व्हेनस ऑब्स्ट्रक्शन झाला असेल तर त्या एरियाचा जो व्हेनस ड्रेनेज आहे त्याच्यावर दुसऱ्या कुठल्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्स किंवा सिंपल जास्त वेळ तुम्ही जेव्हा गाडीतनं प्रवास करता तेव्हा काय होतं, कंटिन्युअस सिटिंग पोस्चरमुळे
जे पायाकडनं वेनस ड्रेनेज वरती हार्टकडे जाणार आहे, तर कंटिन्युअस सेटिंग पोस्चरमुळे जे वेन्स पेल्विक रिजन मधून वरती क्रॉस होतात त्या प्रेस होतात, आणि त्या प्रेस झाल्यामुळे जेवढ्या प्रमाणात वेनस ड्रेनेज वरती जायला पाहिजे ते जात नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, पार्शियल वेनस ऑब्स्ट्रक्शन होतं, आणि त्याच्यामुळे मग पायांवर सूज येते. अशा प्रकारे वेनस ऑब्स्ट्रक्शन असेल कुठे तर त्याच्यामुळे सुद्धा पिटिंग एडिमा डेव्हलप होऊ शकतो. देन बेरीबेरी किंवा अशा प्रकारे बेरीबेरी मध्ये सुद्धा पिटिंग एडिमा आपल्याला बघायला. त्यानंतर नॉन पिटिंग एडिमा, त्यालाच काय म्हणतात, सॉलिड एडिमा, म्हणजे दाबल्यावर सुद्धा हात छटा पडत नाही, म्हणजे काय आतमध्ये काहीतरी सॉलिड आहे, तर तो मोस्टली मिक्झोडिमा. युजली काय असतं की जो मिक्झोडिमा मध्ये एडिमा असतो हा ड्यू टू डिपॉझिशन ऑफ म्युसिनस मटेरियल, जे फ्लुइड नसतं त्याच्यामुळे हा एडिमा काय आहे, तुम्ही प्रेस केल्यानंतर आत जात नाही, त्यामुळे खड्डा पडत नाही, त्यामुळे तो हा नॉन पिटिंग एडिमा आहे. किंवा लिम्फॅटिक एडिमा जो असेल लेट स्टेज, म्हणजे सुरुवातीला लिम्फ ड्रेनेज ऑब्स्ट्रक्ट झालं तर पिटिंग एडिमा येऊ शकतो, पण लेटर स्टेजला, शेवटच्या स्टेजला बरेच दिवसांपासून जर लिम्फॅटिक ड्रेनेज ऑब्स्ट्रक्ट झाला असेल तर ते नॉन पिटिंग एडिमा डेव्हलप होऊ शकतो. याचं एक्झाम्पल का, फिलेरियासिस म्हणजे हत्ती रोग, एलिफंटासिस मध्ये आपल्याला अशा प्रकारचा सुजलेला पाय किंवा एक ठराविक स्क्रॉटल रिजन सुजलेला बघायला मिळू शकतो, आणि तिथे ते जे स्वेलिंग आहे ते नॉन पिटिंग असणार आहे, म्हणजे दाबल्यावर पण तिथे खड्डा पडणार नाही. त्यानंतर स्क्लेरोडेमा मध्ये आपल्याला अशा प्रकारचं नॉन पिटिंग एडिमा बघायला मिळणार आहे. हा झाला पिटिंग नॉन पिटिंग नुसार आपल्याला मिळणारा क्लू. जनरलाइज एडिमा असेल तर काय आपल्याला कुठल्या कंडिशन्स मध्ये जनरलाइज एडिमा बघायला मिळणार आहे, अकॉर्डिंग टू डिस्ट्रीब्युशन. जनरलाइज असेल तर काय, त्याला आपण म्हटलेलं एना सारखा, जनरलाइज एडिमाला आपण म्हणतो एना सारखा. आणि याचं कारण काय असू शकतं, तर कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर असू शकतं, लिव्हर सिरोसिस असू शकतं, नेफ्रोटिक सिंड्रोम असू शकतं, देन पेरिकार्डियल इफ्युजन असू शकतं, किंवा कॉन्स्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस, हे कारण असू शकतात जनरलाइज एडिमाचे. लोकलाइज एडिमा असेल म्हणजे फक्त एखाद्या बोटापुरता किंवा एखाद्या पायापुरता किंवा गुडघ्याच्या खाली फक्त अँकल जॉईंटलाच एडिमा आलेला आहे, अशा प्रकारचं लोकलाइज एडिमा असू शकतो. तर त्याची जी कारण आहेत, मोस्ट ऑफ द टाइम व्हेनस ऑब्स्ट्रक्शन असू शकतं त्या भागाचं, किंवा लिम्फॅटिक ड्रेनेजचं ऑब्स्ट्रक्शन असू शकतं, किंवा ॲलर्जिक त्याचं कारण असू शकतं, किंवा त्या एरिया पुरतं इन्फ्लामेशन असू शकतं. आता व्हेनस ऑब्स्ट्रक्शन मध्ये काय काय आपण बघू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स काय, प्रेग्नन्सी मध्ये असे लोकल एडिमा आपल्याला बघायला मिळू शकतं, देन व्हेरिकोज वेन्स मध्ये, देन डीप वेन थ्रोम्बोसिस मध्ये, किंवा पॅरालाइज लिम्ब असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला व्हेनस ऑब्स्ट्रक्शन बघायला मिळू शकतं. देन लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन हा फिलेरियासिस मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं, ट्युबरक्लोसिस मध्ये बघायला मिळू शकतं, किंवा कार्सिनोमा सी, ब्रेस्ट सी असेल आणि त्याच्यामध्ये जे ऑपरेट केले आपण, तर ते ऑपरेट केल्यानंतर लिम्फ नोड रिमूव्हल जर केला असेल तर अशा प्रकारे ज्या बाजूचे लिम्फ नोड काढून टाकलेले आहेत तर त्या साईडच्या हातामध्ये अशा प्रकारचं लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शनमुळे एडिमा डेव्हलप होऊ शकतो. देन एलर्जिक कॉज मध्ये अक्यूट एनाफिलॅक्सिस, न्यूरोटिक एडिमा आपल्याला बघायला मिळू शकतो, आणि इन्फ्लामेटरी कॉज मध्ये इन्सेक्ट बाईट असेल, स्नेक बाईट असेल, किंवा एखादा ट्रॉमा झाला, मुक्का मार लागला, इस्केमिया, काही इन्फेक्शन झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला लोकल एडिमा बघायला मिळू शकतो. यासोबतच ब्रुजेस, स्प्रेन्स, सेल्युलायटिस असेल, फ्रॅक्चर झाला असेल एका ठिकाणी, किंवा गाऊट असेल, तर ह्या कंडिशन्स मध्ये सुद्धा पर्टिक्युलर एका एरिया पुरता एडिमा आपल्याला बघायला मिळू शकतो. देन कार्डियाक आपण बघितलेलं आहे, एडिमाची जी थेरी बघितलेली त्याच्यात कार्डियाक एडिमा आणि रिनल एडिमा बघितलेला आहे. तर क्लिनिकली तुम्ही कसं डिफरन्शिएट करणार कार्डियाक एडिमा आणि रिनल एडिमा?
तर शक्यतो रिनल एडिमा म्हणजे रिनल पॅथॉलॉजीमुळे जर एडिमा डेव्हलप झाला असेल तर तो काय होतो, इट स्प्रेड्स फ्रॉम फेस टू लोअर एक्स्ट्रीम, म्हणजे वरून खाली एडिमा डेव्हलप होतो. ते जर कार्डियाक कॉज असेल एडिमाचं तर काय, एडिमा पहिला खाली येणार आहे, पायावरती पहिला सूज येणार आहे आणि मग हळूहळू वरती ती सूज चढणार आहे. हा बेसिक डिफरन्स आहे रिनल एडिमा अँड कार्डियाक एडिमा मध्ये. त्यासोबतच रिनल एडिमा मध्ये मॉर्निंग मध्ये जास्त सूज असणार आहे, तेच कार्डियाक एडिमा मध्ये तुम्ही काम केल्यानंतर आफ्टर इव्हनिंग किंवा नाईटला जास्त एडिमा असणार आहे. कारण दिवसभर तुम्ही अपराइट पोस्चर मेंटेन केलेलं असतं, त्याच्यामुळं अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशन तुम्हाला ब्लड टुवर्ड्स द हार्ट पंप करायला लागतं आणि हार्ट पासून खाली सगळीकडे ते पोहोचवलं जातं. तर त्यासाठी डे टाइम नंतर जास्त स्वेलिंग येतं कार्डियाक जर रिझन असेल तर. त्यानंतर स्किनचा जो कलर आहे तो पेल असणार आहे रिनल एडिमा मध्ये आणि कार्डियाक एडिमा मध्ये सायनोटिक कलर स्किनचा असणार आहे. त्यानंतर जिथं एडिमा आहे तिथली स्किन ही रिनल एडिमा मध्ये काय असणार आहे, गरम असणार आहे. तेच कार्डियाक एडिमा मध्ये ती स्किन थंड असणार. अशा प्रकारचे हे डिफरन्शिएशन आहे, क्लिनिकल डिफरन्शिएशन ऑफ रिनल एडिमा अँड कार्डियाक एडिमा. त्यानंतर स्पेसिफिकली काही डिसीज मध्ये कशा प्रकारे पॅटर्न असतो एडिमा डेव्हलप व्हायचा. तर कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर असेल तर तिथं काय होणार आहे, पहिल्यांदा लेग्स मध्ये एडिमा डेव्हलप होतो, नंतर चेहऱ्यावर एडिमा डेव्हलप होतो आणि त्याच्यानंतर पोटावर म्हणजे असायटिस हे डेव्हलप होतं. तर हे झालं कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर मध्ये. लिव्हर सिरोसिस असेल, लिव्हर खराब झाला असेल तर पहिला असायटिस होतं, म्हणजे पोटामध्ये फ्लुइड अक्युमुलेशन होतं आणि तिथं स्वेलिंग येतं. त्यानंतर पायावरती आणि सगळ्यात शेवटी चेहऱ्यावरती स्वेलिंग बघायला मिळतं लिव्हर सिरोसिस मध्ये. आणि न्यूट्रिशनल एडिमा असेल तर पहिल्यांदा पायावरती आणि चेहऱ्यावरती आणि मग शेवटी असायटिस म्हणजे पोटामध्ये. अशा प्रकारे हा क्रम आपल्याला ठराविक कंडिशन्स मध्ये बघायला मिळतो. त्यानंतर फक्त पाय सुजले असतील दॅट इज पेडल एडिमा असेल तर त्याची कारणं कुठली कुठली आहेत, तर कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर आहे, न्यूट्रिशनल एडिमा आहे, प्रोटीन लुजिंग एंटरोपॅथी, प्रोटीन्स कमी झाले, हायपोअल्ब्युमिनिया ड्यू टू एनी कॉज, म्हणजे कुठलेही कॉज असू दे पण अल्ब्युमिनचं प्रमाण ब्लड मधले कमी झालं. प्रोटीनचं प्रमाण, आता प्रोटीन म्हणजे मेजर काय आहे, अल्ब्युमिनच आहे. प्रोटीन कमी झालं, अल्ब्युमिन कमी झालं तर सिमिलर टर्म्स आहेत या. तर या दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याला पेडल एडिमा बघायला मिळणार आहे. लिव्हर सिरोसिस मध्ये पेडल एडिमा बघायला मिळणार आहे. व्हेरिकोज वेन्स, डीव्हीटी डीप वेन थ्रोम्बोसिस, ॲब्डोमिनल मास काय सिस्ट असेल, ट्यूमर असेल, प्रेग्नन्सीमुळे प्रेशर पडतं, ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे जे वरती वेनस वेन्स जायला पाहिजे ते त्या प्रमाणात जात नाही, त्याच्यामुळे सुद्धा पेडल एडिमा डेव्हलप होऊ शकतो. प्रेग्नन्सी मध्ये बघा पायांवर सूज आलेली आपल्याला त्या पेशंट मध्ये किंवा त्या फिमेल मध्ये बघायला मिळेल. फिलारियासिस, क्रॉनिक लिम्फ, त्याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीमचं ऑब्स्ट्रक्शन असतं तर त्याच्यामुळे पेडल एडिमा डेव्हलप होतो. मिल्ड्रॉइज डिसीज, नेफ्रोटिक सिंड्रोम, सायक्लिकल एडिमा. सायक्लिकल एडिमा हा शक्यतो मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड, हार्मोनल इम्बॅलन्सशी रिलेटेड असतो. ड्रग इंड्यूस असू शकतो, अँब्लोडेपिन, निफिडेपिन सारखे ब्लड प्रेशरवर काम करणारे ड्रग्स आहेत. फ्लुड्रोकॉर्टिझोन सारखे स्टिरॉइड्स आहेत, NSAID जे पेन किलर्स आपण वापरतो, कॉर्टिकोस्टेरॉइड्स आणि इस्ट्रोजन्स. तर ह्या सगळ्या औषधांमुळे सुद्धा पेडल एडिमा येऊ शकतो. मिसलेनियस कॉजेस मध्ये पेरिकार्डियल इफ्युजन, कंस्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस, इमोबिलिटी, जे हालचालच नाही, आवाज झोपूनच राहतो काय, त्याच्यामुळे सुद्धा पेडल एडिमा येऊ शकतो. पोस्चरल जे नुसता बसूनच असेल त्याच्यामुळे, सेल्युलायटिस झाला असेल पायावर, जॉईंटला इन्फ्लमेशन असेल, या सगळ्या गोष्टींमुळे पेडल एडिमा डेव्हलप होऊ शकतो. अशा प्रकारे पेडल एडिमा पर्यंत आपण आलो. अजून एक पॉइंट याच्यामध्ये राहून जातो, दॅट इज फेशियल पफिनेस, म्हणजे चेहऱ्यावर जर स्पेसिफिकली जे डोळ्यांचं ऑर्बिट आहे त्याच्या बाजूला पेरी ऑर्बिटल
जर स्वेलिंग असेल तर त्याला काय म्हणणार आपण, फेशियल पफिनेस. चेहरा स्पेसिफिकली गाल आणि चेहऱ्याचा आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे सूज येते, त्याला फेशियल पफिनेस म्हणतो आपण. तर त्याचे कॉजेस काय आहेत फेशियल पफिनेसचे, तर त्याच्यामध्ये हायपोप्रोटीनेमिया म्हणजे अल्ब्युमिन कमी असतं, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये, पेरिकार्डियल इफ्युजन मध्ये, कंस्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस मध्ये, देन मिक्झोडेमा आहे म्हणजे हायपोथायरॉइडिझम कंडिशन मध्ये, कशिंग सिंड्रोम त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फेशियल पफिनेस बघायला मिळतं. एनजी न्यूरोटिक इडिमा आहे, त्यानंतर ट्रेकिनोसिस ऍज अ रिझल्ट ऑफ इन्फेक्टेड पोर्क इंजेक्शन, म्हणजे जे पोर्क आहे इन्फेक्टेड पोर्क खाल्लं तर त्याच्यामधून जर इन्फेक्शन होऊन अशा प्रकारे ट्रेकिनोसिस होऊन आपल्याला पफिनेस ऑफ फेस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे एडिमा पर्यंत आपण कव्हर केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण व्हायटल साइन्स बघणार आहोत. व्हायटल साइन्स म्हणजे आपण मोस्ट ऑफ द टाइम्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर टू डॉक्टर विचारलं जातं की बाबा कसं स्टेबल आहे का नाही. स्टेबल आहे का नाही म्हणजे काय की त्याचे व्हायटल साइन्स जे आहेत ते नॉर्मल म्हणजे सेटल आहेत का नाही, स्टेबल आहेत का नाही. तर व्हायटल साइन्स मध्ये काय काय येतं, तर पल्स, ब्लड प्रेशर, रेस्पिरेशन, देन टेम्परेचर. आता टेम्परेचरचा पार्ट आपला बघून झालेला आहे. देन लेवल ऑफ कॉन्शियसनेस, हे सगळे व्हायटल सायन्स मध्ये इन्क्लूड होतात. तर हे आपण नेक्स्ट क्लिनिक पासून पल्स कशी बघायची, त्याच्यामध्ये कुठले कुठले व्हेरिएशन्स असतात, तर हे आपण नेक्स्ट क्लिनिक मध्ये बघणार आहे. आज पुरतं आपण इथेच थांबूया. अटेंडन्स घेतो, त्यानंतर सगळ्यांनी लीव केला तरी चालू शकतो.